तंबाखू ठरतोय कर्दनकाळ। दिवसाला 2500 लोकांचा मृत्यू। तंबाखूमुळे वर्षाला 10 लाखाहून अधिक बळी। तोंडाच्या कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण भारतात। फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या वर्षाला 37 लाख। तंबाखूमुळे वार्षिक 42 लाख हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या। दर 16 सेकंदाला एक मूल करतं तंबाखू सेवन। ही आकडेवारी ऐकून तुम्हालाही धक्का बसलाच असेल। मात्र तंबाखू, सिगारेट, विडी आणि गुटख्याच्या व्यसनामुळे ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत जाते। महाराष्ट्रातही परिस्थिती काही वेगळी नाही। तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये 7000हून अधिक विषारी केमिकल्स असतात। यातील 69 केमिकल्समुळे कॅन्सर होतो। तंबाखू सेवन मानवाच्या शरीराला जणू खिळखिळ करून टाकतं। तोंडाची दुर्गंधी, डोळ्यांची जळजळ आणि पाणी येणं, हिरड्यांना सूज येऊन दात सडणं असा त्रास होतो। याशिवाय निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचं कार्य थांबतं। तंबाखूमुळे तोंड, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशयाचा कॅन्सर होतो। पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होते तर स्त्रियांची प्रजनन शक्ती कमी होते। तंबाकू से हार्ट अटैक, कैंसर तो होता ही है, उसके अलावा हार्ट अटैक, फेफड़े की बीमारी, स्ट्रोक, किडनी कैंसर और पैंक्रियाज कैंसर, बहुत सारी घातक बीमारियां होती हैं। और जो महिलाएं तंबाकू का सेवन करती हैं प्रेगनेंसी के दौरान, उनके बच्चों को भी एक खतरा बना रहता है। तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम पाहता कायदे तर करण्यात आलेत, मात्र त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही। एवढं हे घातक आहे की आज जवळजवळ हे थांबवलं नाही, म्हणजे तंबाखू विक्री थांबवली नाही, त्याच्या उत्पादनावर बंदी आली नाही, तर 2030 मध्ये जवळजवळ 1 करोड लोक या तंबाखू सेवनाने मरतील हे मला असं वाटतं। त्यामुळे हे खूप गंभीर आहे। त्यामुळे सरकारने याच्या विरोधात पाऊल उचललं पाहिजे। तंबाखू चघळणं सार्वजनिक ठिकाणी याच्यावरती कशी बंदी आणता येईल याच्यावरती आम्ही विचार करतोय। आणि खरं तर तंबाखूमुळे नुसतं ओरल कॅन्सर होतोच, त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचे देखील आजार होऊ शकतात। तुम्हाला सडन हार्ट अटॅक वगैरे पण येऊ शकतात। याची जागरूकता करण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसलेली आहे। इच्छाशक्ती असेल तर तंबाखूचं व्यसन हे सहज सुटू शकतं। तंबाखू सोडण्याची एक तारीख निश्चित करा आणि तशी सगळ्यांसमोर घोषणा करा। वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या। दिनचर्या बदला। तंबाखू खाण्याची इच्छा झाल्यास काही दिवस आरोग्यदायी पदार्थ चघळा। इतर गोष्टींमध्ये मन रमवा। योगा आणि प्राणायाम करा। तंबाखूमुक्त महाराष्ट्र घडवायचा असेल तर सर्व स्तरातून प्रयत्न आणि प्रबोधन हे झालंच पाहिजे। नो टोबॅको दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रच नाही तर सारा देश तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।